आता आपल्याला जर असा प्रश्न आहे की 50 वजा 7 50 मायनस 7 असा क्वेश्चन असेल तर आपण काय करतो, डायरेक्ट आन्सर लिहू शकतो 43. पण इथे जर का तुम्हाला हाच प्रश्न 7 इंटिजर 15/19 म्हणजेच 50 वजा 7 पूर्णांक 15/19 अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर इथं आपल्याला घाम यायला चालू होतो. पण आता तुम्हाला अजिबात काळजी करायची कारण नाही, कारण याची आपल्याला शॉर्ट ट्रिक आहे आणि जी तुम्हाला वापरून या पद्धतीचे प्रश्न एका सेकंदात, फार तर 5 सेकंद लागतील सुरुवातीला, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कसं करायचं तर 50 मधून इथं 7 आहे ना, 7च्या पुढची संख्या काय येते, 7 पूर्णांक आहे पुढं आहे म्हणून 7च्या पुढची संख्या 8 वजा करायचं, काय आलं 42 लिहून ठेवायचं. आणि हा जो छेद आहे तो ॲज इट इज इथं लिहिणार 49 आणि या छेदाचं आणि या अंशाचं करायची वजाबाकी, काय आली 19 मधून 15 गेले, किती राहिले 4. हेच आपलं काय असतं उत्तर असतं. समजलं काय केलं, 50 मधून इथं जो पूर्णांक आहे त्याच्या पुढची संख्या वजा केली, 7 पूर्णांक आहे म्हणून 8 वजा केले 42 आले आणि अंश आणि छेदांची वजाबाकी करून अंशात लिहिली आणि छेद ॲज इट इज खाली लिहिला. हेच आपलं उत्तर असेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढून बघा, उत्तर सेमच येणार याची मला खात्री आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला जे हे प्रश्न दिलेले आहेत हे तुम्ही सोडवायचेत आणि याची उत्तरं चॅट बॉक्समध्ये पाठवायला विसरायचं नाही. हे जे प्रश्न आहेत ते सोडवा आणि चॅट बॉक्समध्ये उत्तरं पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं जे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका. याच पद्धतीचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे यूट्यूब चॅनल आपलं जे आहे तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि त्या पेजला बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.